बांगलादेशमध्ये ज्या हिंदू समाजावर हल्ला झाला, या हल्ल्यामध्ये काही हिंदू समाजाची घरे जाळण्यात आली, हिंदू समाजावर हिंसक अत्याचार देखील करण्यात आला। याच्या निषेधार्थ आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिक बंदची हाक दिली आहे आणि याच हाकेला आता नाशिक शहरातील व्यापाऱ्यांनी देखील आपला पाठिंबा दर्शवला आहे। मेन रोड, भद्रकाली, MG रोड, रविवार कारंजा या मुख्य बाजारपेठेच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमर सोळंके यांनी। बांगलादेशमध्ये ज्या हिंदू बांधवांवर जो हिंसक अत्याचार झाला त्याच्यात निषेधार्थ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीने बंद पुकारण्यात आलेला आहे। मी सध्या नाशिकच्या मेन रोड परिसरामध्ये उभा आहे। या ठिकाणी पाहिलं तर मेन रोड परिसर जो आहे अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते। सकाळी 10 वाजून गेले, अद्यापही दुकानदारांनी आपले दुकानं उघडलेले नाही आहे। या बंदमध्ये व्यापारी वर्गाने देखील या सकल हिंदू समाजाच्या बंदला आता पाठिंबा दर्शवलेला आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर मेन रोडचा परिसर सकाळी 10 वाजेनंतरच या ठिकाणी गर्दी व्हायला सुरुवात होते, मात्र आता 10 वाजून गेलेसुद्धा या ठिकाणी गर्दी आता अद्याप आपल्याला पाहायला मिळत नाही आहे। दुपारी 3 वाजता सकल हिंदू समाजाच्या वतीने नाशिकमधून पायी रॅली काढून नाशिकच्या जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहे। निवेदन दिल्यानंतर सकल हिंदू समाज कोणती भूमिका ही समोर आणतं याकडे सर्व नाशिककरांचं लक्ष लागलेलं आहे। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज।